सगळेजण आता पावसा पाण्याचं की नाही भराभरा पेरणी तीन करून घ्यायला लागले. त्यामुळे आता आज काय पण करून की नाही इथं सगळं मोकळं पडले की नाही ते आज पेरून घ्यायचं. पण आता पेरायसाठी की नाही ट्रॅक्टरवाल्याला बोलवलंय. खरं पण आता पेरायसाठी जी बियाणं आहेत की नाही ती मी आणलोच नव्हतं. मग आता हे बियाणं आणायसाठीच की नाही मी आरगल निघालो. जाताना तेवढंच मग घरात तांदूळ होतं ते पण काट्यावर घालायचं होतं. पहिलं तर मग तांदूळ काट्यावर घालून की नाही मी बियाणं न्यायसाठी आलो. आणि इथं आल्यावर बघ तिथे एकापेक्षा एक व्हरायटी होत्या. त्यातलं की मला ऍडव्हान्स 751 घ्यायचं होतं. मग त्याच्याच 3 पिशव्या घेऊन की मी पेट्रोल टाकायसाठी गेलो. कारण इथं आरगत आल्यावर ना की नाही पेट्रोल टाकायचं इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण विषय कसा आहे आमच्या गावात पेट्रोल पंपच नाही तर आता पेरायसाठी जी दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे त्याचं रसायन. त्यामुळे रसायनची 2 पोती घेऊन कधी मी मळ्यात आलो. आणि मग ट्रॅक्टरची वाट बघत बघत कधी दगड गोळा करायला चालू केलं. आणि मग तेवढं जे अर्ध्या तासात कधी ट्रॅक्टर पण आली. आणि मग ट्रॅक्टर आलेले जे पेरणी यंत्र होते की त्यामध्ये एका साईडला मक्याचं बियाणे एका साईडला रसायन टाकून दिलं. आणि मग चालू झाली आमची पेरणी. आता इकडे तर आमची पेरणी की चालू झाल्या. पण तुमची पेरणी झाल्या की नाही ते कमेंट मध्ये सांगा. आणि हा तुम्ही कोणत्या पिकाची पेरणी केला की नाही ते पण सांगा. आता इकडे तुमच्या संग बोलत बोलत की आमची इथलं तर सगळं पेरून ते झालं. त्यानंतर मग आता दुसरी पट्टी पेरायची होती मग तिथं आलं. पण इकडे जेव्हा आम्ही पेरायला चालू केलं तेव्हा मध्ये एक लय मोठा विषय झाला. आणि तो विषय होता तो म्हणजे पाण्याने भरलेल्या ढगांचा. पेरणी करतानाच की एकदम मोठा पाऊस चालू झाला. खरं पण विषय असा होता की लगेच येत होता आणि लगेच जात होता. तरी पण की आम्ही कसर करून की शेवटी पेरून त्यांनी घेतलेलं. त्यात आणि इकडे पेरायच्या नादात की 2 वाजला आणि जेवलो पण होतो. त्यामुळे इथलं सगळं आवरून की घरी निघालो. आणि मग शेवटी तुम्ही पण जात होता की लाईक अँड फॉलो तेवढं करून जावा की.